36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे मुस्लिम धर्मांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी दिमागदार जुलूस काढण्यात आला. गणेश विसर्जन पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी यंदा एक दिवस उशिरा जश्न ईद मिलाद उन नबी साजरा केलाय. मुस्लिम बांधव वर्षभरामध्ये साजरा करत असलेल्या सणांपैकी ईद मिलाद उन नबीला वेगळे आणि विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं जात आहे. मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे इस्लामचा रबीउल अव्वल या तिसऱ्या महिन्यातील 12व्या दिवशी ईद मिलाद उन नबी साजरी केली जाते. या दिवशी इस्लाम धर्माचे अखेरचे संदेशवाहक आणि महान संदेशचे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्म झाला होता अशी मान्यता असल्यामुळे ही ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ईद मिलाद उन नबी आज 19 सप्टेंबर रोजी होता. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच सावळदबारा येथे रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. अतिशय शांततेमध्ये हा उत्सव पार पडलाय. जुलूस ए मोहम्मदी सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीची सुरुवात टिपू सुलतान चौक येथून झाली आहे. गावाच्या प्रमुख मार्गावरून फिरून मिरवणूक परत टिपू सुलतान चौक येथे पोहोचली. स्थानिक येथे सलाम व दुआचे पठण करून राहिले. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचावी यामागील उद्देश हा असल्याचं यावेळी तक्रीरमधून धर्मगुरूंनी सांगितले. ईद ए मिलाद निमित्त आयोजित जुलूस अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडलाय. या मिरवणुकीला फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस अंमलदार शिवदास गोपाल, पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त देऊन कार्यक्रम शांततेत पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहम्मद शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली सावळदबारा ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहम्मद आरिफ मोहम्मद तालिब यांनी कार्यक्रम शांततेत पार पाडलाय. गावातील मुस्लिम व तडवी व इतर बांधवांनी कार्यक्रमामध्ये चांगलाच प्रतिसाद दिलाय. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी रहीम पठाण, सोयगाव.